हॅलो गाईज, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही खूप मस्त असाल, छान असाल, सुंदर असाल, सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण भजी करणार आहोत. तर पहा, आपण नेहमी आपल्या जेवणामध्ये आता कसे श्रावण सुरू झाले, श्रावणामध्ये जेव्हा श्रावणी सोमवार असो किंवा श्रावणी गुरुवार असो, तर त्यावेळेस आपण बटाटा भजी, कांदा भजी असं करतच असतो. पण कधी अशी वेगळ्या पद्धतीने भजी केले का बरं तुम्ही? नाही ना? तर तुम्ही नक्कीच ट्राय करून पहा. तर इथे माझ्याकडे सोयाबीन आहेत. आज आपण सोयाबीनची भजी करणार आहोत. ही जी भजी आहे ना, छान मस्त म्हणजे आतून सॉफ्ट, बाहेरून छान मस्त क्रंची कुरकुरीत लागते. कधी बनवली नसेल तर नक्कीच बनवा. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्यावर लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि दुसरी गोष्ट म्हणजे वेळ वाया न घालता पटापट रेसिपीला आपण सुरुवात करूया. बाय. आज आपण सोयाबीनची भजी करणार आहोत. तर पहा, श्रावणी सोमवार असो किंवा श्रावणी गुरुवार असो, दिवसभर आपण उपवास पकडतो. संध्याकाळी आपल्या जेवणामध्ये छान मस्त 5 पक्वान्नाचं ताट असतं. तर ताटामध्ये भज्या हा प्रकार असतोच, नाही का? पण मग त्या भजीमध्ये समजा जर सोयाबीनची भजी असेल तर किती छान, नाही का? तर पहा, मी इथे सोयाबीन घेतले आहेत 1 बाउल भरून. आता हे सोयाबीन एका बाउलमध्ये ट्रान्सफर करायचे आहेत. सोयाबीन बुडेपर्यंत आपल्याला याच्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे. आता पहा, याच्यामध्ये मी पाणी ॲड केलेलं आहे. आता काय करायचं, याच्यावरती आपण ना प्लेट ठेवणार आहोत आणि हे सोयाबीन पाण्यामध्ये आपण अर्धा तास पाण्यामध्ये आपण भिजत ठेवणार आहोत. तर बघा, ही जी प्लेट आहे, ही प्लेट आपल्याला अशी ना उपडी ठेवायची आहे त्याच्यावरती. कारण पहा, सोयाबीन पाण्यामध्ये तरंगतो आणि जे वरचे सोयाबीन आहेत ना, ते पाण्यामध्ये अजिबात भिजले जात नाही आणि ते कडकच राहतात. म्हणून काय करायचे, ही प्लेट अशी उपडी ठेवा, म्हणजे सगळे सोयाबीन पाण्यामध्ये छान मस्त भिजले जातील. आता पहा, इथे अर्धा तास झालेला आहे. आपले जे सोयाबीन आहे ते छान मस्त पाण्यामध्ये भिजलेले आहेत. आता पहा, हे जे सोयाबीन आहे त्यातलं सगळं आपलं पाणी काढून टाकायचे आहेत आणि हे सोयाबीन छान मस्त असे कोरडे करून घ्यायचे आहेत. तर पहा, ही जी सोयाबीनची जी भजी आहे, तर तुम्हाला खूपच मऊ आणि सॉफ्ट हवी असेल तर काय करायचं, हे सोयाबीन तुम्ही 5 मिनटं बॉईल करून घ्या. गॅस बंद करा. हे सोयाबीन थंड करून घ्या आणि त्यातलं पाणी काढून ते सोयाबीन कोरडे करून घ्या. आता पहा, इथे आपण मसाला तयार करून घेऊया. त्यासाठी इथे मी 2 चमचे लाल तिखट, 1 चमचा मी इथे गरम मसाला घेतलेला आहे, 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर, अर्धा चमचा मीठ घेतलेलं आहे, म्हणजे चवीनुसार मीठ घ्यायचं आहे. 2 पळ्या ऑइल ॲड केलेलं आहे आणि 2 चमचे आपल्याला इथे पाणी ॲड करायचं आहे आणि छान मस्त आपल्याला काय करायचं आहे, याचा मसाला तयार करून घ्यायचा आहे. पहा, मी जेव्हा याच्यामध्ये 2 चमचे पाणी ॲड केलं तेव्हा मी तो व्हिडिओ शूट नाही केला किंवा मी विसरून गेली, ते शूट करायचं राहून गेलं. म्हणून इथे फक्त 2 चमचे पाणी ॲड करा आणि छान मस्त हे मिक्स करून घ्या. तर इथे पहा, मसाला आपला तयार झालेला आहे. तर पहा, आता हे जे सोयाबीन आहेत तर हे आपल्याला मॅगिनेट करायचे आहे. तर त्यासाठी आपण इथे हा मसाला तयार केलेला आहे. तर पहा, या बाउलमध्ये अगदी 7 ते 8 सोयाबीन ॲड करा. प्रत्येक सोयाबीनला ना हाताच्या साहाय्याने ना असं छान मस्त मसाला लावून घ्या. तर पहा, अशा पद्धतीने आपल्याला सगळे जे सोयाबीन आहेत ना, छान मस्त मॅगिनेट करून घ्यायचे आहेत. आता हे जे सोयाबीन आहेत, हे सोयाबीन आपल्याला 15 ते 20 मिनटं आपल्याला साईडला ठेवायचे आहेत. झाकण ठेवून आपण हे साईडला करून घेऊया. तर पहा, आता भजी करण्यासाठी आपण बेसन पिठाचं जे बॅटर आहे ते तयार करूया. तर पहा, त्यासाठी मी इथे 1 बाउल घेतलेला आहे. याच्यामध्ये मी 1 वाटी भरून बेसन पीठ ॲड केलेलं आहे. त्यानंतर इथे मी अर्धा चमचा मीठ, त्याचबरोबर पाव चमचा हळद आणि इथे मी अगदी चिमूटभर इथे मी कुकिंग सोडा ॲड केलेला आहे. आता हे सगळं एकत्र एकजीव करायचं आहे आणि पहा, याच्यामध्ये अगदी थोडं थोडं पाणी ॲड करून आपल्याला याचं छान मस्त बॅटर तयार करून घ्यायचं आहे. आता पहा, हे जे बॅटर आहे जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही. तर पहा, अशा पद्धतीने आपल्याला हे बॅटर मस्त तयार करून घ्यायचं आहे. आता पहा, काय करायचं आहे आपल्याला, एका वेळेला अगदी 7 ते 8 मॅगिनेट केलेले जे सोयाबीन आहेत ना, ते याच्यामध्ये आपण ॲड करून घेऊया आणि छान मस्त बेसन पिठामध्ये कोट करून आपण तेलामध्ये आपण ॲड करूया. तर पहा, मी इथे कढईमध्ये तेल ॲड केलेलं आहे. तेल गरम करून घ्यायचं आहे. तेल गरम झालं ना,
की गॅस बारीक करायचा आहे आणि मग ही भजी आपल्याला तेलामध्ये सोडायची आहे। आणि ही भजी तेलामध्ये सोडली ना की मग आपल्याला काय करायचं आहे, गॅस मीडियम करायचा आहे आणि मीडियम गॅसवरती 5 मिनटं ही भजी छान मस्त आपल्याला होऊन द्यायची आहे। आणि मग 5 मिनटानंतर काय करायचं आहे, पुन्हा 2 मिनटं गॅस मोठा करायचा आहे आणि मोठ्या गॅसवरती 2 मिनटं अगदी हलके ब्राऊन होईपर्यंत ही भजी मस्त तळून घ्यायची आहे। तर पहा, ही भजी पूर्ण तळण्यासाठी अगदी 7 ते 8 मिनटं लागतात। आणि पहा, मी जसं तुम्हाला मगाशी सांगितलं की तुम्हाला जर समजा ही भजी खूपच मऊ आणि सॉफ्ट हवी असेल तर तुम्ही ते सोयाबीन 5 मिनटं बॉईल करून घ्या। नंतर मग ते थंड करून त्यातलं सगळं पाणी काढून घ्या। तर पहा, तेलामध्ये पण गेलं जेव्हा हे मी सोयाबीन बॉईल नाही केलेले, तर पहा तेलामध्ये जेव्हा आपण हे सोयाबीन सोडलेले आहे तेव्हा ते शिजतात सुद्धा आणि सॉफ्ट पण होतात। पण जर तुम्हाला खूपच मऊ आणि खूप सॉफ्ट हवे असतील ना तर तुम्ही ते सोयाबीन बॉईल करू शकतात। तर पहा, अशा पद्धतीने आपले ही जी सोयाबीनची भजी आहे तर पहा मी 5 मिनटं मीडियम गॅसवरती मस्त तळून घेतलेली आहे। त्यानंतर मोठ्या गॅसवरती 2 मिनटं तळून घेतलेली आहे। इथे ही भजी आपली तयार झालेली आहे। आणि ही जी भजी आहे ना, बाहेरून क्रंची कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट खूप छान लागते। आणि पहा, इथे आपण हे सोयाबीन मॅरिनेट करून घेतलेले आहे, त्याच्यामध्ये जे मसाले आहेत त्या मसाल्यांचा फ्लेवर पण याच्यामध्ये जाणवतो। तर पहा, आता हे जे सोयाबीनची ही भजी आहे तर तुम्ही ही सोयाबीनची भजी नाश्त्याला सुद्धा तुम्ही ही सोयाबीनची भजी खाऊ शकतात। अगदी नाश्त्याला सुद्धा तुम्ही ही सोयाबीनची भजी करू शकतात। तर अशा पद्धतीने मी सगळे सोयाबीन तळून घेतलेले आहेत, म्हणजे सोयाबीनची भजी तळून घेतलेली आहे। तर पहा, आता हे जे सोयाबीन आहेत तर ही जी सोयाबीनची भजी आहे, मी सारखं तुम्हाला सोयाबीन बोलते पण ही सोयाबीनची भजी आहे। तर ही भजी तुम्ही टोमॅटो केचप, त्यानंतर हिरवी चटणी, त्याचबरोबर शेजवान चटणी किंवा आपली खोबऱ्याची चटणी असते ती, किंवा तुम्ही मेयोनीज बरोबर सुद्धा ही भजी तुम्ही खाऊ शकतात। तर पहा, ही जी भजी आहे ना, खरं म्हणजे ही भजी टोमॅटो सॉस बरोबर अप्रतिम लागते। आणि तुम्ही ही भजी टोमॅटो सॉस बरोबर नक्कीच खाऊन पहा, एवढी छान लागते ना, बाहेरून क्रंची कुरकुरीत आणि आतून खूप सॉफ्ट। तर पहा, आपल्या जेवणाच्या ताटामध्ये जर सोयाबीनची भजी असेल तर किती छान, नाही का? तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने ही जी भजी आहे नक्की ट्राय करून पहा। चवीला एक नंबर आणि भन्नाट अशी लागते।